भाजपचं सरकार, मोदीचं सरकार देशाला निवडणुकीच्या पूर्व सत्तेत येण्या अगोदर खोटे आश्वासनं देते आणि सत्तेत पाशवी बहुमत आल्यानंतर त्या सगळ्या आश्वासनाचा विसर पडतो। आज काँग्रेस 2014 मध्ये तुम्ही काँग्रेसच्या सरकारमध्ये 400-450चा सिलेंडर असताना एवढी टीका करायचे। आज हजाराचा सिलेंडर झालाय, कालच 50 रुपये सिलेंडरला वाढवले। सामान्य माणसाचा पगार वाढला नाही। एकीकडे या महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना दुसरीकडे तुमचं ध्यान वळवलं जातं। मी परत आठवण करून देतो, औरंगजेबाच्या कबरीचा विषय नाही, पण तुमची आमची महागाईची कबर खोदली जाते हे या जनतेला कधी कळणार आहे, हा या काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे। मग त्या मुलांच्या फीज वाढीचा प्रश्न असो, गॅस सिलेंडरचा असो, पेट्रोल डिझेलचा असो, प्रत्येक गोष्टी 1 तारखेला पगार आलं तर आमच्या भगिनींच्या हातात 5 तारखेपर्यंत रुपये शिल्लक राहत नाही। असं हे भाजपचं सरकार पैसे जीएसटीच्या मार्गातनं, महागाईच्या मार्गातनं लुटत चाललंय। सामान्याचा पगार थोडाही शिल्लक राहत नाही। यासाठी हे निषेध आंदोलन आहे। माझं आव्हान आहे सर्वसामान्य जनतेला की आता रस्त्यावर उतरा। जसे अमेरिकेची जनता रस्त्यावर उतरली, आता वेळ आपल्याला रस्त्यावर उतरण्याची आलेली।